तुम्ही त्या मिटकरला का मारलं ते पोलीस कस्टडीत? मीच मारलंय. Oh my god. पण मी असं का केलं मला मला काहीच आठवत नाही. माहित नाही म्हणजे? मी असं का आणि कधी केलं मला. अर्क, तुम्ही जेव्हा मिटकरला मारलं तेव्हा मी तिथेच होते. अहो, कोणत्या तरी ट्रान्स मध्ये गेला होतात तुम्ही. रोबोट सारखे वागत होतात. मला सांगा, पोलीस स्टेशन येण्याआधी तुम्ही कुठे गेला होतात का? मी पोपटरावच्या घरी गेलो होतो. कशासाठी? मिटकरला मॅनेज करण्याचे पैसे घेण्यासाठी. लाच खायला गेला होतात म्हणा की. पैसे सोडून दुसरं काय खाल्लं तुम्ही तिथं? हां, श्रीकलाने मला चहा दिला होता. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. वाटलंच होतं मला. ही सगळी त्या श्रीकलाची खेळी आहे. तिने चहात अर्क पाजला तुम्हाला. अर्क म्हणजे? बुद्धीवर ताबा आणणारा अर्क. स्वयंपाकघरातून साखरेचा डबा आणा. साखर सगळ्यांना वाटा. या श्रीकला आणि पोपटरावला मी सोडणार नाही. काय करणार? कसं करणार? इथं थांबून त्यांना धडा शिकवायचा. आता एकच उपाय उरलाय. कोणता? तुम्ही तुमचे सगळे गुन्हा कोर्टात कबूल करा. हो, पण मी ते अर्काच्या अंमलाखाली केलं ना. अर्काच्या अंमलाखाली तुम्ही फक्त मिटकरला मारले. आमच्या गोपाळचं प्रकरण तुम्ही सरळ सरळ पैशांसाठी दाबलंय. चुकलो मी. हे आम्हाला नाही, कोर्टाला सांगा. बघा, तुम्हाला तसं पण आता मिटकरच्या खुनात शिक्षा होणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही आता कबुली दिली ना तर तुम्हाला ज्यांनी अडकवलंय ना ते सुद्धा अडकतील. मग अपराधाचं ओझं कमी होईल. काय मग येणार का साक्ष कोर्टात? हो हो, तयार आहे मी.